नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 30 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, शेनझोऊ 23 ही अंतराळयान मोहीम कोणत्या देशाने प्रक्षेपित केली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा चीन. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने नुकतीच शेनझोऊ 23 ही जी अंतराळ मोहीम आहे ती नुकतीच प्रक्षेपित केलेली आहे. तर बघा, बघूयात आपण याबद्दल. बघा, शेनझोऊ 23 ही जी मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे ती चीन या देशाने प्रक्षेपित केलेली आहे. तर बघा, यासाठी कोणते रॉकेट वापरलेले आहे? तर ही मोहीम लाँग मार्च 2F या रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आलेली आहे. आणि बघा, याचा उद्देश काय आहे या मोहिमेचा? तर बघा, या मोहिमेद्वारे 3 अंतराळवीरांना चीनच्या स्वतःच्या तियांगयांग अंतराळ स्थानकावरती पाठवण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत झी जिनपिंग. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोठे विकसित केला जात आहे? तर बघा, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच लडाख. तर लडाख या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विकसित केला जात आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विकसित केला जात आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच लडाख. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प विकसित केला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा, भारताचा पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर चला बघूयात आपण. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प हा लडाखमधील पुगा खोऱ्यामध्ये विकसित केला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा, बघा, समुद्रसपाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवरती असलेल्या या प्रकल्पाचे काम ONGC आणि लडाख प्रशासनाद्वारे केले जात आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यात तयार केला जात आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देशातील पहिला पाण्याचा सातबारा विकसित केला जात आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे बघा नागपूर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. तर ही अतिरिक्त माहिती लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. तर देशातील पहिल्या पाण्याचा सातबारा महाराष्ट्र राज्यात तयार केला जात आहे. ओके, तर बघा, पाण्याच्या बेसुमार वापराला आळा घालण्यासाठी आणि त्याचे अचूक नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे राघव चड्डा. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर राघव चड्डा हे राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर लक्षात असू द्या. तर बघा, राज्यसभा याचिका समितीचे म्हणजेच कमिटी ऑन पेटिशन्स याचे नवीन अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदार राघव चड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, हे या समितीचे कार्य आहे बघा. ही जी समिती आहे ती संसदेमधील सर्वात जुन्या स्थायी समित्यांपैकी एक आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना कायद्यासंदर्भात किंवा सरकारी धोरणांविषयी असणाऱ्या तक्रारी आणि मागण्या म्हणजेच याचिका या समितीकडे तपासण्यासाठी पाठवले जातात. तर बघा, यातील एकूण सदस्य संख्या आहे. या समितीमध्ये अध्यक्षासह एकूण 10 सदस्य असतात. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. कझाकस्तान या देशामध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता देश उभारणार आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे रशिया. तर रशिया हा देश कझाकस्तान या देशामध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. ओके, म्हणजेच कझाकस्तान या देशाचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प रशिया हा देश उभारणार आहे. तर लक्षात ठेवा, कझाकस्तान या देशाची राजधानी आहे बघा अस्ताना आणि रशियाची राजधानी आहे मॉस्को. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. जलपरब वन्यजीव समर्थन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे गुजरात. म्हणजेच ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, गुजरात या राज्य सरकारने जलपरब वन्यजीव समर्थन मोहीम ही सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा,
गुजरातची राजधानी आहे बघा गांधीनगर. तर बघूयात आपण बघा, वन्यजीवांसाठी जंगलात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत असून पाण्याच्या टँकर्सद्वारे तेथील नियमन पाणीपुरवठा केला जातो. आणि बघा तसेच पक्ष्यांसाठी खास पाण्याची भांडी ठेवण्यात आलेली आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कुंभलगड किल्ला भिंत ही जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके, तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा राजस्थान. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर राजस्थान या राज्यामध्ये कुंभलगड किल्ला भिंत ही जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. राजस्थान या राज्याची राजधानी आहे बघा जयपूर. तर चला बघूयात आपण बघा, कुंभलगड किल्ला आणि त्याची जगातील दुसरी सर्वात लांब सलग भिंत ही राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याची भिंत सुमारे 36 किलोमीटर लांब आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026चा भाग म्हणून योग महोत्सव 2026चे आयोजन कोणते शहर करणार आहे? तर बघा खजुराहो हे शहर करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच रोहित राजपाल. ओके, तर रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण बघा. 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026साठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हणजेच भारताचा दलप्रमुख चीफ डी मिशन म्हणून भारताचा डेव्हिस चषक टेनिस संघाचे कर्णधार रोहित राजपाल यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा कोणत्या ऑपरेशन अंतर्गत नक्षलमुक्त झाला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑपरेशन अंतिम प्रहार. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर ऑपरेशन अंतिम प्रहारनुसार या अंतर्गत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत नक्षलमुक्त झालेला आहे. आणि गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच CRPFने संयुक्तपणे राबवलेल्या या विशेष व आक्रमक मोहिमेमुळे जिल्ह्याला नक्षलवादाच्या छायेतून बाहेर काढण्यात मोठे यश आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे प्रश्न होते ते सर्व आपण कवर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.